नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे अगदी 50-60 माणसांसाठी व्हेज बिर्याणी पुलाव. बिर्याणी म्हणतात ना, बिर्याणी पुलाव बनवायचा आपल्याला मैत्रिणो. पाहू शकता तुम्ही इथं गाजर, फ्लावर, बटाटा, वाटाणा अशा एवढ्या प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही. त्याशिवाय संपूर्ण कोमट पाण्यात ह्या धुवून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर हे बघा, इथं मी आता मिरीपूड असे मसाले टाकून देते, धना पावडर. आता तुम्हाला दाखवते कारण की ते फक्त तोडताना मी दाखवलं नाही आहे भाज्या. त्याच्यानंतर मटण मसाला पाहू शकता. त्याच्यानंतर हळद, आपल्याला बनवायचं आहे 50-60 माणसांसाठी हा पुलाव. पहा, बिर्याणी राईस बनवायचा आहे, व्हेज बिर्याणी. आणि मैत्रिणीनं त्याला लागणारा हे थोडासा घरातला मसालासुद्धा बनवलेला हा सुद्धा टाकला आहे बरं का. नॉर्मल तिखट होण्यासाठी आपण हा सुद्धा टाकला आहे. पहा, काश्मीरी मिरची पावडर ती सुद्धा टाकली. पाहू शकता, हे बघा 5-6 चमचे. त्याच्यानंतर आपल्याला मीठ टाकून घ्यायचे. पाहू शकता. आपल्याला या सगळ्या गोष्टी मैत्रिणीनं मॅरिनेट करून ठेवायच्यात बरं का. पहा, मीठ हे तुमच्या अंदाजाने टाका. आणि इथं तो मसाला पहा, व्हेज बिर्याणी राईसचा मसाला आहे. पाहू शकता तुम्ही. ह्या मी कमीत कमी 3 पुड्या तरी टाकणार आहे. पहा, 1 किलोसाठी 1 पुडी टाकायची आपल्याला. पाहू शकता, हे बघा दुसरी बी टाकली मैत्रिणीनं. ह्या मसाल्यात पूर्ण सौदा बिवदा अगदी तुमचं भरपूर सारं असतं. आणि हे 1 किलोला 1 पुडी अगदी परफेक्ट माप आहे. पहा, 3 पुड्या तर झाल्यात आपल्या. आता इथं दह्याचं पातेलं आणलेलं ते सुद्धा टाकले. दही टाकून घेतलेलं याच्यात. कमीत कमी अर्धा किलो दही टाकलं मैत्रिणीनं. आलं लसणाची पेस्ट बी टाकलेली आहे त्याच्यात आणि संपूर्ण मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. आणि इथं बघा, आता आदना मस्तपैकी उकळी आली होती. त्याच्यात तेजपत्ता, लवंग, मिरी हे संपूर्ण टाकून, तेल टाकून आणि लिंबूसुद्धा मी पिळणार आहे. पहा, आणि मस्तपैकी हा भात आपण येळून घेतलेला आहे मैत्रिणीनं. हे बघा, आता इथं टोप ठेवलेला आहे. पाहू शकता तुम्ही. कारण की स्वयंपाक संपूर्ण चुलीवर टाकलेला आहे. का भरपूर सारा अगदी परातभर कांदा हा चिरलेला आहे. अगदी 10-12 कांदे चिरलेत. आणि आता हे मस्त असे परतून, आणि कांदे बी खूप मोठे मोठे मैत्रिणी पाहू शकता. आणि आपण आता हा कांदा मस्त असा परतून घेऊया. जेवढा परतन तेवढा परतायचं. पहा, आता इथं मस्त 1 किलो टॅमॅटो आपण याच्यात चिरून टाकलेले आहेत. पहा, 1 किलो टॅमॅटो, 4 किलो कांदे असं हे चिरलेलं आहे बरं का. आणि पहा, अगदीच मस्त असं त्याला. आणि हे संपूर्ण मॅरिनेट केलेलं आपण आता त्याच्यात टाकून देऊया. बघा, पाहू शकता. आता हे पूर्ण आपल्याला अगदी साधारण असं शिजून घ्यायचं आहे बरं का मैत्रिणी. खरंच मैत्रिणी, हा बिर्याणी व्हेज बिर्याणी राईस खूप छान आहे. बनवायला बी खूप सोपं आहे. पाहू शकता. आणि चवेला बी खूप अप्रतिम लागतो. पहा, हे बघा, आता इथं आपली भाजी ती तयार झालेली आहे. आता आपल्याला टाकायचं आहे भात. आणि तांदूळ हे बासमतीचं घेतलं आहे, लांबडं तांदूळ. पाहू शकता. हे बघा, असा भात टाकून द्यायचा आहे. पाहू शकता आता थरावर. आता कमीत कमी इथं मी 80% आणि भात 90% असं झाले. भाज्या 80%, म्हणजे ती ग्रेव्ही तयार झालेली आहे आपली. आणि आता फक्त एक दम द्यायचा आहे म्हणजे आपला भात पूर्ण 100% तयार होणार आहे. प्रत्येक थराव आहे बघा अशी कोथिंबीर मस्तपैकी ही कोथिंबीर टाकलेली पाहू शकता.
त्याच्यानंतर आपण जो कांदा काही सेपरेट तळून घेतला होता तो साईडला, तो सुद्धा त्याच्यावर टाकते, पाहू शकता. हे बघा, अशा पद्धतीने टाकायचं आहे. 60 माणसं खाऊन भात हा उरणार मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. म्हणजे एवढा हा बिर्याणी राईस केलेला आहे, पाहू शकता, व्हेज बिर्याणी. आणि पुन्हा भात टाकताना आपल्याला जेवढं ते तेजपत्ता वगैरे असेल ना, ते संपूर्ण असं त्याच्यातलं काढून टाकायचं बरं का, मिरी वगैरे. मैत्रिणी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही मला सांगा. तुम्ही कुठून बोलता आणि हा 60 माणसांपेक्षा जास्त भात पुरण का तेही मला सांगा. म्हणजे हा भात आजचा हा बिर्याणी राईस कसा झाला आहे तो बी सांगा, व्हेज राईस. पण पहा आम्ही कसा केला आहे आणि तुम्ही कसा बनवता तेही मला सांगा. हे बघा, पुन्हा आता हा थर, पुन्हा कांदा, पुन्हा कोथिंबीर आणि पुन्हा आपल्याला असा थर द्यायचा आहे, पाहू शकता. हे बघा, अशा पद्धतीने हा भात मी टाकून घेणार आहे, पाहू शकता. किंवा मी खास आमच्या आज गावची यात्रा होती म्हणून हा एवढा मोठा राईस केला होता आम्ही, आणि भरपूर सारी माणसं आली होती. हे बघा, आता हा पुन्हा मी थर दिलेला आहे ह्याच्यावर. पूर्ण पातेलं, पूर्ण टोप हा फुल भरणार आहे, पाहू शकता. म्हणजे तांदूळ मैत्रिणी सांगते मी किती घेतलं होतं. तांदूळ मी हे 3 किलो तांदूळ घेतलं होतं. 3 किलोमध्ये 60-70 माणूस जेवणार आणि तरी भात उरला होता, पाहू शकता तुम्ही. आता इथं पुन्हा मी हे केलं बघा. आता इथं शेवटचं थर आपल्याला नंतर द्यायचं आहे. आता हा संपूर्ण भात टाकून घ्यायचा आहे बरं का, पाहू शकता. हे बघा, अशा पद्धतीने पानं वगैरे काढून टाकलेली आहे. हे बघा, पूर्ण भात रेडी झालेला आहे, पाहू शकता मैत्रिणींनो. आता थोडं राहिलेला तो सुद्धा आता वरून आपल्याला सोडून द्यायचा, असा व्हाईट कलर वच, पाहू शकता. पहा मग हा आजचा राईस कसा झाला नक्कीच मला सांगा. आता याला आपल्याला फक्त आता एक दम द्यायचं आहे, पहा मस्तपैकी. आता फक्त निखाऱ्यावर आपल्याला हा भात ठेवायचा आहे. कमीत कमी 10 मिनटं तरी ठेवायचा. 10 मिनटाने आपला भात रेडी आहे. पण अजून त्याला बघा, आता असे होलं घ्यायच्यात मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. अशी चौकून होलं घ्यायची बघा, पूर्ण खालपर्यंत अशी आपल्या कलथ्याच्या दांड्याने होलं घ्यायची बरं का, पाहू शकता. आणि अजूनही प्रोसेस करायची, पण तुम्ही पहा मैत्रिणींनो. मग ही प्रोसेससुद्धा तुम्हाला कशी वाटली. हे बघा, कमीत कमी त्याला 6 होलं घेतल्यात आम्ही, पाहू शकता तुम्ही. आणि त्याच्यात टाकणारे गावरान तूप, पहा मस्तपैकी असं गावरान तूप टाकून द्यायचं प्रत्येक होलामध्ये. अगदी छान पद्धतीने मी टाकणार आहे बघा. प्रत्येक होलामध्ये अगदी भरपूर सारं गावरान तूप जाणार आणि त्याचा सुगंध बी खूप अप्रतिम होणार. हे बघा, पहा आता ही एक जण तर पार पूर्ण कलथ्याने खाली घालती त्या तुपाला, पूर्ण तळाला बघा. आणि या प्रत्येक होलं आम्ही एकदम पूर्ण अशी गावरान तुपाने भरलेली आहेत, ठासून भरलेत, पहा. मग मला सांगा, तुम्ही अशा पद्धतीने बनवता का? कमीत कमी तुमच्या इथं काही कार्यक्रम असला तर तुम्ही कसं बनवता ते सुद्धा मला सांगा. आणि ही आमची पद्धत कशी वाटली तुम्हाला आज मी दाखवायची का, आमची ही पद्धत तुम्हाला आवडली का हे सुद्धा आम्हाला सांगा. पहा, हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण होलं अशी मस्त भरून घेतले गावरान तुपाने.
आणि खरं सांगू का, गावरान तुपाने खरंच गावरान तूप जेवढं टाकेन तेवढं छान आहे. का असं पॅक बंद केलं आहे, पीठ लावलं आहे, हवा कुठूनच नाही जावा. मस्त दम दिला आहे. आणि पहा आपला हा राईस मी काढून आणला आहे. बघा तुम्हाला काढून दाखवते कसा वाटतो मैत्रिणीनो. आवडला तर नक्कीच सांगा आणि तुम्ही कुठून बोलता तेही मला सांगा. मग चला मैत्रिणीनो, पहा मस्त आता इथं पंगत बी जेवायला बसलेली आहेत, पाहू शकता. भरपूर सारी माणसं जेवून गेलेली आहे, पण मी तुम्हाला इथं मधीच अशी एक पंगत दाखवलेली आहे. जावाई, नात, आमची कारभारी आणि तसं माझा मुलगा